आणि त्यांना कुठेतरी आपल्या घरात चिटकून राहायचं असतं, त्यांना आपल्या घरातनं बाहेर निघायचं नसतं. म्हणून ते प्रतिहल्ला म्हणून या सगळ्या गोष्टी करतात, तुमचा ऍक्सिडेंट करतात, तुमच्या इतर गोष्टी करतात. अशा वेळेस काय करायचं? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की महाराजांना प्रार्थना करा. पण लास्ट इयर माझ्यासोबत अशीच गोष्ट घडली आणि मी ह्या वर्षाचा देखील अनुभव शेअर केला की मी उठायचं होतं मला सकाळी जवळजवळ 6 वाजता, पण मला जाग आली 10 वाजता. हे कुठेतरी वाईट शक्तींचा तुमच्यावर प्रभाव असतो आणि ते प्रभाव करत असतात. दुष्प्रभाव ते तुमच्यावर टाकत असतात. पण हेच आपल्याला कुठेतरी थांबायचं असेल तर आपल्याला काय करायचंय? तर आपण गुरुचरित्र पारायण करताना आपण उदबत्ती लावत असतो. तर जी ती उदबत्ती आहे, ती उदबत्तीची राख जी आहे या प्रकारे तुम्ही गोळा करू शकता. आता आपल्याला काय गोष्ट करायची म्हणजे लास्ट इयर माझ्यासोबत ह्याच गोष्टी घडल्या की घरामध्ये भांडणं व्हायला लागली. जी भांडणं आधी कधीही होत नव्हती. पारायण करताना भांडणं व्हायला लागली किंवा जो पारायण करता आहे त्याचं त्याच्या बायकोसोबत बायकोचं नवऱ्यासोबत भांडण होतं. अगदी त्याच वेळेस कडाक्याचं इतकं होतंय की त्याला काही प्रमाणच नाही. म्हणजे जी भांडणं